नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरेज फिटनेस मंत्रा या आपल्या हक्काच्या आणि आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर यापूर्वी तुम्ही ज्या माझ्या मुलाखतीला म्हणजे संजय चव्हाण जे बॉडी बिल्डिंग मधले मोठे प्रसिद्ध असे प्रेप कोच आहे, त्यांच्या मुलाखतीला भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार आहे. असाच प्रतिसाद भविष्यात सुद्धा देत राहा. तर आज आपल्यासोबत एक महिला बॉडी बिल्डर जोडल्या गेलेली आहे. या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आता महिलांचा सुद्धा दबदबा आपल्याला बघायला मिळतो. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही आता अग्रेसर आहे, पुढे जात आहे, यशस्वी होत आहे. तर राधा शिंदे या महिला बॉडी बिल्डर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तर आज आपण राधाची संपूर्ण सक्सेस स्टोरी या बॉडी बिल्डिंग क्षेत्रातली जाणून घेणार आहोत. या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर पुरुषांचा दबदबा हा आपल्याला जास्त बघायला मिळतो, परंतु या क्षेत्रात आता महिला सुद्धा काही मागे राहिलेल्या नाही हे आपल्याला बघायला मिळतंय. राधा, तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तू माझा युट्यूब चॅनल हा बघतच असते. आपण कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारत असतो. तत्पूर्वी या मुलाखतीच्या प्रारंभी मला सांग की तुझं बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज हे नेमकं कुठे कम्प्लीट झालं? मी पहिली घाटकोपरला राहायचे, घाटकोपर असलफामध्ये. माझं शिक्षण बालपण तिकडेच गेलेलं आहे, स्कूल असलफामध्येच. ओके. आता बॉडी बिल्डिंग हे क्षेत्र मी सुरुवातीला सांगितलं की या क्षेत्रामध्ये पुरुष आपल्याला जास्त बघायला भेटतात, महिला कुठेतरी कमी आहे, पण आता त्या सुद्धा आता येत आहे. तर तू हेच क्षेत्र का निवडलं? हे क्षेत्र निवडायच्या मागे मला पहिल्यापासूनच म्हणजे असं वेगळं काहीतरी करायचं. जसं मी शिक्षण करत होतो ते मला स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट होता. मग काही दिवसामध्ये मला कॉलेज करायला नाही भेटलं. घराची परिस्थिती ते तर सगळ्यांना पहिल्यापासून माहितीच आहे की एका घरामध्ये 5 भावंड 4 भावंड, आई वडिलांना नाही एवढं की इफेक्ट होत की आपण त्यांना सांभाळलं पाहिजे वगैरे. तर ठीक आहे, माझ्या आई वडिलांची थिंकिंग पहिली जुन्या काळातली की मुलींनी घरातलीच कामं केली पाहिजे, तर त्याच्यानुसार मला आणि माझ्या बहिणीला शिकायला नाही भेटलं. तर माझ्या भावंडांची शिक्षण छान झाली, आम्हालाही छान भेटलं. पण कसं मला असं होतं की मला कोणी नाही देत तर मी स्वतः काहीतरी करू. मला नेहमी असं वाटायचं की मुली तर भांडेच घासतात, मुली हेच करतात तेच. मला त्याच्या व्यतिरिक्त तेही करून त्याच्या व्यतिरिक्त काही नवीन करायचं असं खूप आवड आहे. तर मी छोटी मोठी कामं केली 1-2 वर्ष. मग पैसे म्हणजे मला पहिल्यापासून फॅशन आहे की मला काहीतरी फॅशन केली पाहिजे. मला आवड आहे फॅशनची आणि फिटनेसची वगैरे. तर मी त्याच्यानंतर मग मी विचार केला की काहीतरी केलं पाहिजे. मग मी ते स्कूल बसेस चालवतात ना, तर त्याच्यावरती महिला म्हणजे मुलांना सांभाळायचं, त्याच्यामध्ये मी पहिला 1 वर्ष जॉब केला. मग त्याच्यानंतर मला विचार आला की आपण पण गाडी चालवली पाहिजे. तर गाडी चालवून आणि मग व्हॅन ड्रायव्हिंग असं थोडासा विचार आला. मग मी ड्रायव्हिंग लायसन्स काढलं, गाडी शिकली. ते पण मी गाडी घरात शिकली, ते घरी सांगितलं नाही. कारण की पप्पांना आवडायचं नाही मी जॉब करायची, ते अजिबात नाही. घरात मुलींनी फक्त घरातच राहिलं पाहिजे असं माझ्या पप्पांचं विचार होते. मग मी शेवटीला माझ्याकडे कानातले होते सोन्याचे, ते हरवले म्हणून आईला सांगितलं आणि मी ड्रायव्हिंग शिकून ड्रायव्हिंग लायसन्स केलं. मग त्याच्यावरती गाडी 3 महिने मी वेगळी शिकली. मग त्याच्यानंतर मी स्कूल व्हॅन चालवली 1 वर्ष, हो, घाटकोपरमध्ये. मग त्याच्यानंतर आणखीन मग म्हटलं अजून काहीतरी अपडेट केलं पाहिजे. मग मी असंच गुगलवरती सर्च केलं वुमन्स टॅक्सी ड्रायव्हर करून. मग तिकडे गेली, प्रियदर्शनी टॅक्सी ड्राईव्ह करून होतं, तिकडे मी जॉईन झाले. तर त्यांनी मला गाडी वगैरे दिली. त्या गाडीमध्ये मी नाही म्हणता 4 वर्ष तरी मी ती गाडी चालवली तिथे. मग त्याच्यातून आणखीन अपडेट करायचं म्हटलं तर आता आपलं स्वतःच केलं पाहिजे. मग मी स्वतःची गाडी घेतली डिझायर, ती चालवली 4 वर्ष. मग त्याच्यानंतर म्हटलं अजून काहीतरी वेगळं. मग त्याच्यात मग मी अर्टिगा घेतली, मोठी स्वतःचीच घेतली. मग त्याच्यातून खूप म्हणजे असं मी फक्त देवाला एवढंच प्रे केलेलं की मला चांगल्या वे मधून मला खूप पैसा भेटला पाहिजे. तर कोणत्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. मी लहानपणापासून कॉम्प्रोमाइज कोणत्याच गोष्टीपर्यंत केला नाही आणि अजूनही करत नाही. तर मी खूप अमाप पैसा कमवला त्याच्यातून. मी घरही घेऊ शकले असते, पण
तेव्हा एवढं नव्हतं की की मी घर घेऊ, म्हणजे घर वगैरे सगळं सांभाळून वगैरे करायचं. असं नाही की मी घर चालवत होती, माझे पप्पाच घर चालवायचे, पण माझा खर्च वगैरे असं थोडंफार ते झालं. मग त्याच्यानंतर मग मला म्हणजे पाया फिजिकली खूप कमरेचा प्रॉब्लेम, कारण की 18 तास, कधी कधी 2-2 तास, 2-2 दिवस गाडी चालवायची. हो, लॉकडाऊन मध्ये तर कंटिन्यू गाडी चालवली, कारण की लॉकडाऊन मध्ये कुठे पाणी सुद्धा भेटत नव्हतं. मी लॉकडाऊन मध्ये गोवा, गुजरात, युपी ह्या साईडला सगळीकडे जाऊन आली. हा, प्रवासी. तेव्हा लॉकडाऊन होतं ना, तेव्हा ते कुठे म्हणजे कुठे काहीच भेटत नव्हतं पाणी वगैरे. तर ते कंटिन्यू ड्रायव्हर कुठे झोपायचं, म्हणजे 1-2 तास कुठेतरी गाडी लावून झोपायचं, आणि एकटीच येताना तर एकटीच असायची. मग ते त्याच्यानंतर मग विचार केला की आता खूप त्रास व्हायला लागला कमरेचा, पायांचा वगैरे. मी योगा तर करायची, पण योगा म्हणजे असं एकदम नॉर्मल स्लिम ट्रिम साठी. आणि तेव्हा कसं आपलं एक वय होतं की 20, 25, 28 पर्यंत, तेव्हा मेटाबॉलिझम चांगला असायचा, खाल्लेलं सगळं व्यवस्थित लागायचं, जिमची काही गरज नव्हती असं वाटायचं. मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला जिमला जाऊया. लॉकडाऊन लागलं, त्याच्यानंतर मला जिम लावायचं की नाही लावायचं ते थॉट्स, विचार चालूच होते डोक्यामध्ये. हा, आणि मी आता जसं करतात ना, वर्षभर लोक फीस भरतात आणि 2-3 दिवस जातात, परत दुसऱ्या महिन्यात 2-3, तसं मी 2 वर्ष केलं. मग मी ती गाडी आणि लॉकडाऊन याच्यामध्ये खूप काही हे झालं की त्याच्यामधून मग मला असं झालं की मला थोडंसं वेगळं ट्रॅक जॉईन करायला लागेल. मग मी कंटिन्यू जिम करायला लागली. मग तिथे मला खूप जणांनी मोटिवेट केलं की मॅडम तुमचा फिटनेस खूप छान आहे, आणि तुम्ही काय ऍथलीट आहात का? म्हटलं नाही, मी नॉर्मल एकदम सिंपल मुलगी आहे, असं एवढं हे नाही. मग तिथे खूप लोक म्हणजे असं ट्रेनर्स बोलले, ओनर्स बोलले की तुम्ही याच्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता बॉडी बिल्डिंग मध्ये. हा, बॉडी बिल्डिंग मध्ये ऍज अ ट्रेनर, फिटनेस कोच. मग मी त्याच्यानंतर खूप जणांनी मग मला IFSC चा कॉन्टॅक्ट दिला. तिकडे मग मी फिटनेस कोचचा आलं की मला साधं म्हणजे डेडलिफ्ट सुद्धा माहिती नव्हतं मला. म्हणजे डेडलिफ्ट फक्त पॉवर लिफ्टिंग वाल्यांनीच केली पाहिजे एवढं थिंकिंग होतं. आणि स्क्वॉट्स पण अशी पॉवर लिफ्टिंग वाल्यांनीच केले पाहिजे, आपण फक्त नॉर्मली बेसिक वर्कआउट करायचं एवढं थिंकिंग होतं. मग तिथे जाऊन मला सगळं कळालं, कसं वर्कआउट करायचा, काय करायचा, कोणता मसल्स काय वगैरे. तरी त्याच्यातलं खूप असं मी पर्सनली सरांना फोन करून वगैरे खूप म्हणजे असं सतवलेलं आहे की सर मला हे समजलं नाही, हे सांगा. आणि तिकडचे सगळे सर्स वगैरे सगळ्यांनी चांगलं गाईड केलं मला. मग त्याच्यानंतर आलं मला, म्हणजे आता मी तर शिकले, तर मी जॉईन कुठे करू, कसं करू, मला वर्कआउट येत नाहीये. सर्टिफिकेशन केलं, न्यूट्रिशन केलं. हा, तर मी म्हटलं आता करायचं कसं. तर मला सागर सर म्हणून होते, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये होती. ते बोलले की तू जॉईन कर, बिंदास जॉईन कर, असं घाबरू नको. तुला असं कोणी बोलणारच नाही की तू फिटनेस कोच नाहीये का समथिंग असं. तुला कोण गाईड कर म्हणजे हे जज करणार नाही, कारण की तू आहेस तशी. तर मी म्हटलं ठीक आहे, चला. मग मी जॉईन केलं. मग त्याच्यानंतर हळूहळू मला शिकायला पण भेटलं. मी माझा वर्कआउट पण स्टार्ट केला चांगल्या बऱ्यापैकी, स्वतः कसं करायचं, काय करा. आणि आमच्या जिम मध्ये 1-2 ट्रेनर होते, त्यांनीही मला खूप सपोर्ट केला की वर्कआउट कसा करायचा, काय करायचा. 1 वर्ष खूप त्याच्यातच गुंतली होती मी, की वर्कआउट केल्याचे फायदे, न्यूट्रिशन. मी गुगल खूप सर्च करते. मग त्याच्यानुसार मग मी ते तेवढं केलं. मग आलं आता की चला आता आपण मसल्स बनवायचे, स्लिम ट्रिम तर झालोय आपण मस्तपैकी, आता याच्या पुढे काय. तर मी म्हटलं ठीक आहे, आता चला आपण मसल्स गेन करून, कारण की स्लिम ट्रिमनी आता मी बॉडी बिल्डिंगचं मसलचं शिकलीये मी, पण आता ते स्लिम ट्रिम मला नाही आवडत, कारण की ते थोडंसं एकदम बारीक आणि ते तोंड बारीक वगैरे. पण मसल्स गेन कसं एकदम की तू ऍथलिक्स वाटते करून, असं वाटलं पाहिजे. मग त्याच्यानंतर मग मी मसल्स गेन करायला लागली. मी म्हटलं आता ह्या क्षेत्रात बॉडी बिल्डिंग आपण करू शकतो. मला 1-2 जणांनी पण मोटिवेट केले की मॅडम तुम्ही बॉडी बिल्डिंग करू. म्हटलं करायचं तरी कुठे, आपल्याला याच्यातलं काहीच नॉलेज नाही ना, कसलंच नाही, काहीच नाही. मग असंच वाया म्हणजे याच्या थ्रू त्याच्या थ्रू असे कोचेस मला भेटले. पण राधा, बॉडी बिल्डिंग करायची म्हटली
तर मार्गदर्शन खूप महत्वाचं असतं. खूप महत्वाचं. हा, कारण ते आपल्याला गुगल सर्च करून सुद्धा आपण करू शकत नाही नाही. नाही नाही ते नाही करू पण शकत. हे बॉडी बिल्डिंगची सुरुवात मग कशी झाली, तू नंतर कोणत्या स्पर्धा खेळली, तिथला तुझा अनुभव कसा होता? मी खूप जणांना विचारलं की मला बॉडी बिल्डिंग खेळायची आहे. काहींनी मोटिवेट केलं, काहींनी डिमोटिवेट केलं आणि काय बोलले याच्यात खूप खर्च आहे, तू कसा मॅनेज करणार? कारण की काही काहींना माहिती आहे माझी लाईफस्टाईल कशी काय वगैरे आहे. मी म्हटलं नाही, मी करणार. मला पाहिजे ते मी आयुष्यामध्ये मला पाहिजे ते मी स्वतःच्या कष्टावर सगळं काही केलं. मला जे काही गोष्टी हव्या होत्या त्या केल्या. तर बोलले नाही, याच्यामध्ये तुला खूप मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी लोकांना भेटावं लागेल. म्हटलं हे काय सेलिब्रिटी लोकांना? कोचेस आहेत, कोचेस मोठ्या मोठ्या कोचेस लोकांना भेटावं वगैरे लागेल. पण ठीक आहे, मग बघूया आपण. मग माझ्या जिम मध्येच जे ट्रेनर होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी केलं. मग त्याच्यानंतर मग मला पुढे असे एक एक कोच भेटत गेले. मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मग मी या बॉडी बिल्डिंगची तयारी करायला सुरुवात केली. मग तू पहिली स्पर्धा कोणती खेळली होती तुझ्या लाईफ मध्ये? माझ्या लाईफ मध्ये मी पहिली स्पर्धा महाराष्ट्र खेळली. तिथला तुझा अनुभव काय होता? माझा अनुभव होता की मी स्टेजवर कशी करेल, आणि तेव्हा मला पोझिंग सुद्धा येत नव्हती. अजिबात पोझिंगची प्रॅक्टिस मी खूप जणांना बोलायची की मला सांगा, कारण की माझं बॉडी स्ट्रक्चर आहे थोडंसं बॉईज टाईप आहे, तर त्यामुळे मला आहे ना ते मुलींचे हरकते थोडेसे येत नाहीत माझ्या बॉडीमध्ये. तर तेच खूप मी खूप जणांकडे अशी गेली की मला पोझिंग शिकवा. काही काहींनी इग्नोर सुद्धा केलं. म्हणजे असं नाहीच, म्हटलं ठीक आहे चला जाऊ दे, जे होईल ते आपल्याला जेवढं जमते तेवढं करूया. मग तिथे पोहोचल्याच्या नंतर मी बघितलं एवढा मोठा स्टेजवर मी जाणार, बापरे. मी म्हटलं आता काय. तर माझ्या बरोबर एक दोन फ्रेंड्स होते, एक भाऊ होता. तर ते बोलले अजिबात टेन्शन नाही घ्यायचं, तुला जे येते ना ते करायचं, अजिबात घाबरायचं नाही. तर आणि माझा मोठू तेच की मी घाबरणार नाही, असंच आहे माझं लाईफ मध्ये. मला जे नाही येत ते मी त्याच्यात पडून पण शिकेल असं. मग स्टेजवर जायच्या वेळेस थोडंसं घाबरायला होत होतं, कसं करेल काय करेल, कारण की खूप मुली बघायला भेटल्या मला तिथे, ज्या की मी त्यांना इन्स्टावर बघत होती. मला कोणतीच बॉडी बिल्डर माहित नव्हती, वुमेन्स कोणी काय वगैरे. मग तिथे जाऊन ओळख झाली कसं काय वगैरे. मग ठीक आहे, त्यांच्यामधून म्हटलं ठीक आहे आता बघूया, एवढं प्रेप केलंय आपण, पुन्हा 100% दिलं, त्याच्यामध्ये काहीतरी झालं पाहिजे. माझं कसं आहे ना, मी खूप हे करते, मेहनत करते ना, मला त्याचं फळ पाहिजे असतं, नाही तर मग मी डिमोटिवेट होते. असं आहे, थोडं का होईना तर फळ पाहिजेच मला, असं माझं मोटिवेशन आहे की मला पाहिजेच असं आहे. तर ते मी खेळली, तर तिथे माझा 5वा क्रमांक आला. अरे वा, किती आनंद झाला. खूप आनंद झाला, कारण की मी लाईफ मध्ये स्वतःसाठी कोणासाठी न करता मी स्वतःसाठी केलं, तेव्हा तो आनंद खूपच वेगळा होता. हो, स्वतःच्या नाही, अजिबात नाही. पण दादा, प्रामुख्याने मला एक प्रश्न उपस्थित होतो. आता तू स्टेजवर गेली, बिकिनी घालून गेली, पण एवढ्या सर्व लोकांसमोर ह्या ड्रेसमध्ये परफॉर्मन्स करायचा आहे, तेव्हा काही मनात भीती निर्माण झाली होती का? भीती बघा, मी खूप अशी फॅशन वगैरे करते, पण ज्या कॉस्ट्युम मध्ये स्टेजवर जायचं तिथे थोडस, कारण की स्टेजवर मी कधी गेलीच नाही लाईफ मध्ये, ना कधी मी स्पीच केलं आहे, ना कधी मी डान्स केला आहे लाईफ मध्ये, कधीच नाही. एवढी आहे डॅशिंग, पण मी कधी स्टेजवर असं पाय ठेवलाच नाही. मी तो फर्स्ट टाइम आहे की मी तो पाय स्टेप चढलेली आहे की मी पोझिंग करेल वगैरे समथिंग. मला अशी लोक तर काय बोलली नाही की माझं जे अनुभव मध्ये आहे, जे कशी पहिले लोक आहेत ना, जे जुने विचारांचे, ते गो बापरे तू असं आणि स्टेजवर अशी केलीस. आणि मी म्हटलं अरे ते मसल्स दाखवायचे असतात, इम्पॉर्टंट आहेत की मसल्स. तर ते थोडंफार ते जुन्या लोकांना म्हणजे माइंड मध्ये टाकायचं, म्हणजे डोक्यामध्ये टाकायचं, म्हणजे खूप खूप हे. बरोबर. पण जेव्हा तू कॉम्पिटिशन केली, सगळ्या गोष्टी झाल्या, पण ह्या बॉडी बिल्डिंग साठी आई वडिलांनी कधी विरोध केला नाही का? किंवा घरातले सदस्य असतील, तुझे भाऊ असेल, बाकी तुझी भाऊजाई असेल, म्हणजे घरातले जे फॅमिली तुझे मेंबर आहे, त्यांनी कधी विरोध केला नाही? माझ्या फॅमिलीने मला कोणत्याच गोष्टीसाठी विरोध केला नाही, कधीच आयुष्यात केला नाही. कारण की त्यांना, माझ्या वडिलांचं कसं होतं की मला काहीतरी करायचं, मी माझ्या हिमतीवर करणार, मला कोणाचा सपोर्ट नको, पण मला तुम्ही डिस्टर्ब नाही करायचं, असं होतं. आणि ते मी माझ्या पप्पांचं कधी असं हे झालंच नाहीये वार्ता की, कारण की ते समजून जायचे हिला काय करायचं ते करू दे बाबा. कारण की कसं आहे ना की
आता आई वडिलांनी एवढं 4 जणांना सांभाळायचं, त्यांचं शिक्षण हो. वगैरे ते सगळं आपण बघून होतो की हा ठीक आहे चला आपल्याला करायचं, कारण की खूप मेहनत करतात. कोण नाही असं की ह्या पृथ्वी तलावरती कोण मेहनत नाही करत, सगळे मेहनत करतात. इव्हन जनावरही सुद्धा खायसाठी इकडे तिकडे फिरत असतात. तर आपण तर माणूस आहे, आपण किती मेहनत केली पाहिजे. बरोबर. तर असं माझं हेतू, माझं असं कधीच नाही की माझ्या फॅमिलीसाठी माझ्यासाठी काहीच केलं नाही. मला एवढंच आहे की मला आई वडिलांनी, आईनी जन्म दिलाय, खूप छान घडवलंय, ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. हो. आणि त्याच्यानंतर मला पुढे मला स्वतःला अपडेट करायचंय. बरोबर, खरी गोष्ट आहे. कारण आपल्या मराठी कुटुंबामध्ये, आपल्या मराठी संस्कृतीमध्ये असे ड्रेस परिधान करून आपली मुलगी परफॉर्मन्स करणं बऱ्याच जणांना आवडत नाही. हो, पण ते तुझ्या घरातील मंडळींनी, फॅमिलीनी ते ऍक्सेप्ट केलं आणि तुला एक सपोर्ट केला. राधा, मला एक बॉडी बिल्डिंग व्यतिरिक्त प्रश्न विचारायचा आहे तुला, की जिम मध्ये व्यायाम जेव्हा आपण करतो तर मुलांसारखे मसल्स बनतात असा महिलांमध्ये गैरसमज आहे. तर याबद्दल तुला काय वाटतं? कारण तू एक यामध्ये सर्टिफिकेशन केलेलं आहे, स्पर्धा सुद्धा खेळलेली आहे. तर याबद्दल तुला काय वाटतं? हा मेन म्हणजे खूप मोठा गैरसमज आहे महिलांमध्ये. कारण की मीही खूप फेस करते, जी महिला इन्क्वायरीसाठी येते, माझी जेव्हा बॉडी बघते ना तेव्हा मी युनिफॉर्म मध्ये असते, आणि जेव्हा मी वर्कआउट करते ना, मॅडम तुमचे खूप मसल्स आहेत आणि तुमची बॉईज सारखी बॉडी आहे, आम्हाला अशी बॉडी नको. तर मग प्रत्येक महिला तेच विचार करते की मुलांसारखी बॉडी बनते. तर म्हटलं हा असा खूप मोठा गैरसमज आहे, असं नाहीये. मसल्स बनवायच्या मागे खूप मोठे कष्ट लागतात, आणि मेन म्हणजे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये वेगळे वेगळे हार्मोन्स आहेत. मुलांमध्ये टेस्टो आहे, मुलींमध्ये इस्ट्रोजन आहे. तो इस्ट्रोजन आपण तो हार्मोन्स आहे तो महिलांसाठी, त्याने फक्त तुम्ही बॉडी टोन करू शकता आणि एक लेवल पर्यंतच तुमचे मसल्स गेन होणार आणि तुम्हाला फिट राहण्याची मदत करणार. आणि टेस्टो आहे तो तुम्हाला मसल बिल्ड करण्यामध्ये खूप मदत करते. त्याच्यामुळे मुलांची बॉडी पटापट ग्रोथ होत जाते, बिल्ड होत जाते. तर त्यामुळे ते खूप महिलांना डोक्यामध्ये टाकायला लागतं की असं असं आहे, असं असं आहे करून. पण काही समजून घेतात, काही नाही, म्हणतात आम्हाला फक्त कार्डिओच करायचा आहे, आम्हाला वेट ट्रेनिंग नको. मग त्यांना खूप समजावावं लागतं की कार्डिओचे काय इफेक्ट आहे, कार्डिओ केल्याने काय होतं, आणि वेट ट्रेनिंगने काय होतं वगैरे, हे सगळं सांगावं लागतं. राधा, तू आतापर्यंत किती स्पर्धा खेळली? मी 4 स्पर्धा खेळली आहे. बरं, आणि ह्या स्पर्धेमध्ये तुला कोणते पारितोषिक प्राप्त झाले? मी पहिली महाराष्ट्राची खेळली, त्याच्यामध्ये 5वा क्रमांक आलेला आहे, आणि खालापूरची खेळली, तिथे टायटल घेतलं तिकडे. तर हे सगळं तू सांगते, तुझं कौतुक करते, आई वडिलांना किती आनंद झाला होता? ना, आई वडिलांना मी नेहमी पुढे अपडेट असते, तर माझ्या आई वडिलांना खूप आनंद होतो, घरच्यांना खूप आनंद होतो. इव्हन माझ्या भावाच्या मुली सुद्धा आहेत, ते माझं सारखंच करायला बघतात. तर असं आहे, म्हणजे असं सपोर्ट आहे. बरोबर. आता जर बघायला गेलं, महिलांमध्ये थायरॉइडचं प्रमाण खूप वाढलंय, पोटवाढीचं प्रमाण जास्त आहे. तर अशा महिलांना तू काय डाएट सजेस्ट करशील की त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी मेन म्हणजे कारण की जेव्हा डॉक्टर सांगतात तुम्ही जिमला जावा, तर तेव्हा महिला जिमला येतात. कारण की तिथे इन्क्वायरी आली ना, पहिलं बोलतात आम्हाला डॉक्टरने सांगितले की जिमला जाऊन वर्कआउट करायचं. मी म्हटलं मग जेव्हा डॉक्टर सांगतात ना, तेव्हा जिमला काही महिला येतात. तर त्यांना मी एवढंच सजेस्ट करेल की तुमचं बाहेरचं खाणं पिणं टाळा, आणि तुमचा लाईफस्टाईल डिसिप्लिन बनवा. जर तुम्ही 8 तासाची नोकरी करत असाल, 12 तासाची नोकरी करत असाल, त्यातूनही तुम्ही स्वतःसाठी 40 मिनिटं काढून तुम्ही वर्कआउट करा, काहीही ऍक्टिव्हिटी करा. असं नाही की तुम्ही वेट ट्रेनिंगच केलं पाहिजे. वेट ट्रेनिंग जास्तीत जास्त वीक मधून 3 दिवसच करायचं. बाकी तुमची काय ऍक्टिव्हिटी असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, स्विमिंग वगैरे, ते करू शकता तुम्ही, पण तुम्ही स्वतःसाठी टाइम काढा. आणि थायरॉइड झालं ते तुमच्या ते लाईफस्टाईल खाण्यापिण्यामुळे आहे, आणि मुलींमध्ये पीसीओडीचे प्रमाण पण खूप आहे. ते सगळं तुमच्या लाईफस्टाईल मुळेच आहे. डिसिप्लिन नाही, कधी खायचं, टिफिन घेऊन नाही जायचं, बाहेरचं खायचं, वडापाव खायचं, आणि ते बाहेरचं तुम्ही जे खाद्य खाता ते ऑइल एवढं घाणेरडं असतं ना, खूप घाणेरडं असतं. कारण की जे रस्त्यावरती जे पदार्थ असतात डीप फ्राय वाले,
ते खूप हॉटेलमधून काय बोलतात त्याला रिसायकलिंग होऊन ते रस्त्यावरती स्टॉलवरती येतं ते ऑइल. बरोबर. आणि कारण की ते एकदा आपण फ्राय केलेलं ते ऑइल ना नंतर जहर बनून जातं हो. आणि मग तुम्ही ते जहर खाता, हे बरोबर. त्याचं कन्वर्ट होतं. हा. एक फॅट लॉस साठी काय तू डाएट सांगू शकशील? कारण की आपण जेव्हा वर्कआउट करतो तर आम्हाला जिम मध्ये पण बोलतात आम्हाला फक्त फॅट लॉसच करायचं आहे, मसल्स गेन नाही करायचं, आम्हाला मसल्स नाही बनवायचं, आम्हाला बॉडी बिल्डिंग नाही. मी म्हणते तोपर्यंत तुम्ही तिथपर्यंत पण पोहोचू शकत नाही. तुम्ही पहिलं मला स्लिम ट्रिम होऊन आणि फिट होऊन दाखवा, नंतर मी तुमच्या मसल्सकडे बघेल करून. मी त्यांना एवढंच सांगणं की फॅट लॉस साठी तुम्ही डाईटवर फोकस करा. आणि जो मोठा प्रश्न आहे वुमेन्सचा की मला फक्त पोट कमी करायचंय, फक्त पोट तुम्हाला डाईटनेच कमी करावं लागेल. जे तुम्ही बाहेरचं खाताय, कॅलरीज, घाणेरड्या कॅलरीज खाताय, त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल करावं लागेल. डाएट मध्ये काय घेतलं पाहिजे? डाएट मध्ये वुमेन्सनी नॅचरली जे होईल तुम्हाला घरातले बनवलेले पदार्थ, फायबर घ्यावे लागतील, भरपूर प्रमाणात फायबर खावा, कारण की त्याने पटकन पोट साफ होतं. जर तुम्हाला फॅट लॉस करायचाच आहे तर तुम्ही जास्त करून जेवढं होईल तेवढं प्रोटीन खावा. हो बरोबर. कार्ब कमी खावा, प्रोटीन जास्त खावा. म्हणजे पोटवाढीचं एकच कारण म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि फॅट. हा. आज समाजामध्ये महिलांना असं वाटतं की जे वे प्रोटीन्स सप्लिमेंट्स असतात की त्यामुळे साईड इफेक्ट होतो. म्हणजे हा प्रश्न महिलांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा पडतो. तर हे खरं वाटतं का तुला? नाही, हे सगळेजण बोलतात की आमचे पप्पा ओरडतात की सप्लिमेंट नाही घ्यायचं. तुम्ही बाहेरची चीज, बर्गर वगैरे सगळं खाता, घाण येते. मग तुम्ही प्रोटीन का नाही खाऊ शकत? कारण की तुम्हाला ते उलट प्रोटीन तुमच्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. तुम्हाला त्याची सुरुवात करता कशी करायची, कसं खायचं वगैरे ते समजून घ्यावं लागेल तुम्हाला ट्रेनर करून. तुम्हाला डॉक्टर बोलणार ते सप्लिमेंट आहे ते नाही घ्यायचं. डॉक्टर डायरेक्टली असं बोलतात की तुम्ही ते सप्लिमेंट आहे, तुम्ही सप्लिमेंट घेता का? हा, प्रोटीन घेते. डायरेक्ट डॉक्टर बोलतात नको करून. तसं नाही, तुम्ही ट्रेनर कडनं सजेस्ट करा कोणतं प्रोटीन घ्यायचं, काय घ्यायचं वगैरे. तर ते त्याचं सिस्टम आहे. जर तुम्हाला तुमच्या बॉडीला डायरेक्ट ते तुम्ही युज केलंच नाहीये कधी तर तुम्हाला ते किती प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे. कारण की आता ह्या लाईफस्टाईल मध्ये आपण प्रोटीन आहारामधून कम्प्लिटली नाही करू शकत आणि नाहीच होत. तुम्ही बोलता आम्ही घरातून करू पण नाही होत. तुम्हाला ते वे प्रोटीन घ्यावंच लागेल, जे काय प्रोटीन असेल ते. असं 2025 मध्ये खालापूर श्री हा किताब तू पटकावला होतास. तर या स्पर्धेची तयारी करत असताना तुझा एकंदरीत आहारामध्ये काय काय होतं आणि तुझ्या व्यायामाचं वेळापत्रक कसं होतं? आहार म्हणजे बॉइल चिकन. म्हणजे जेव्हा आपण कटिंग वर जातो त्याचा वेगळा आहार होता, डाईट होता. आणि त्याच्या अगोदर मसल्स गेनच्या वेळेस तो गेनिंगच्या वेळेस तो वेगळा होता. तर कटिंगच्या वेळेस आहार कसा, सकाळी आपलं नॉर्मल फ्रुट्स खाऊन कार्डिओ करायचं. मग त्याच्यानंतर आपला मील, बॉईल चिकन, फक्त चिकन ब्रेस्ट, आणि एका टायमिंगला 8 अंडी खायची. 8 अंडी खायची. हो. त्याच्यामध्ये कार्ब्स खूपच कमी होते एंडिंगला कॉम्पिटिशनच्या वेळेस. कार्ब खूप कमी आणि फायबर आणि प्रोटीन याच्यावरती जास्त जोर असायचा. कारण की पूर्ण फॅट लॉस झाला पाहिजे बॉडीतला आणि फक्त मसल्सच दिसले पाहिजे. ते तो आहार होता. आणि वेळापत्रक कसं होतं तुझं? वेळापत्रक सकाळी मी उठली तर एम्प्टी स्टमक म्हणजे फ्रुट्स खाऊन मी कार्डिओ करायची नॉर्मल आपल्या ट्रेडमिलवर. त्याच्यासाठी मी ट्रेडमिल पण घरी आणलेला आहे. कारण की सकाळी जाऊन येऊन त्याच्यात टाइम वेस्ट व्हायचा, कारण की कामाला पण जायचं असतं. तर सकाळी फ्रुट्स खाऊन मी ट्रेडमिल करायची. मग त्याच्यानंतर मील करायचे आपलं अंडी किंवा बॉईल चिकन, त्याच्याबरोबर सगळे हे सॅलड, फायबर. मग दुपारी पण अंडा चिकन फक्त बॉईलच, ऑइल पूर्ण बंदच कटिंगच्या वेळेस. मग मी वेट ट्रेनिंग संध्याकाळी करायची मिक्स. जेव्हा कॉम्पिटिशनचे 2-3 दिवस अगोदर, 1 दिवस 2 दिवस तर बंदच वर्कआउट, फक्त कार्डिओ नॉर्मल. तर संध्याकाळी मग वेट ट्रेनिंग करायची. मग परत आली की मग पण झोप कम्प्लीट करायला लागायची. ती कधी माझ्या लाईफ मध्ये झालीच नाही, कधीच नाही. 6 तास 5 तास. कारण की बॉडी बिल्डिंग मध्ये खर्च खूप आहे.
तो आपल्याला करता आला पाहिजे. असं नाही की प्रत्येक बॉडी बिल्डर खूप कष्ट करतो. मी हा. खूप जणांचं बघितलेलं आहे, स्वतः डोळ्याने सुद्धाही बघितलेलं आहे की खूप बॉडी बिल्डर कष्ट करतात. कारण की जिम मध्येही लोकांना ट्रेन करायचं, परत सपोर्ट देताना पण आपण पण थकतो. ते पण मी बघितले, मी स्वतः केलंय, थकतो. कारण की मी सकाळी जायची, दुपारचं म्हणजे मी जिम मध्येच असायची कंटिन्यू. राधा, तू आता बऱ्याच वर्षांपासून बॉडी बिल्डिंग स्पर्धा खेळते, तर तरुणींनी ह्या क्षेत्रामध्ये यावं का आणि का यावं? जरूर यावं. खूप सुंदर आहे हे क्षेत्र. कारण की ह्या क्षेत्रामुळे तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास खूप वाढवू शकता. लोकांना मोटिवेशन पण देऊ शकता. आणि याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही स्वतः कष्ट करून बॉडी बिल्डिंग मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबची पण संधी मिळते, अपॉर्च्युनिटी येते. तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि महिला बॉडी बिल्डर खूप कमी आहे आपल्या क्षेत्रामध्ये. तर ते तुम्ही आलं पाहिजे. त्याच्यामध्ये खूप काही शिकायला आहे, खूप म्हणजे खूप शिकायला. एक म्हणजे आपण एक स्वतः डॉक्टर बनून जातो. हो, खरंच. बऱ्याच महिला तुला अशा भेटत असतील की 2 महिन्यांनी माझ्या घरी लग्न आहे किंवा माझ्या स्वतःचं लग्न आहे, मला बाहेर देशात फिरायला जायचंय, एखाद्या डेस्टिनेशनला फॅमिली सोबत जायचंय, तर मला 2-3 महिन्यामध्ये फॅट लॉस झालं पाहिजे, असं तुला ऐकायला येत असेल, तर हे शक्य आहे का? कसं डायरेक्टली येऊन बोलतात की आम्हाला 2 महिन्यामध्ये रिझल्ट पाहिजे. आम्ही काय जादू की छडी नाहीये की तुमचा फॅट लॉस चुटकीमध्ये हे करणार. त्याच्यासाठी तुम्हाला डाएट तर करावंच लागेल. मेन म्हणजे तुम्हाला त्याची 2 महिना नाही, तुम्हाला 6 ते 8 महिने अगोदर, वर्षभर अगोदर तुम्हाला तयारी करावीच लागेल. जसं आम्ही बॉडी बिल्डिंगची वर्षभर तयारी करतो, ते काय 2 महिन्यामध्ये नाही होत. तर त्याच्यासाठी तुम्हाला डाएट, डिसिप्लिन आणि बाहेरचं खाणं पूर्ण बंद करावं लागेल. ते संडे, मंडे, विकेंड, ते चीट डे नाही. चीट डे काय असतं मला ते माहितीच नाहीये. तर ते असतं की चीट डे करून डायरेक्ट महिला म्हणतात आमचा विकेंड आहे, आमची किटी पार्टी आहे. मग ते तुम्ही वर्कआउट केलेलं किटी पार्टीमध्ये सगळं निघून जातं, फायदाच नाही त्याचा. तर त्याच्यासाठी माझं एकच सांगणं आहे की जर तुम्हाला फॅट लॉस करायचाच आहे तर तुम्हाला 6 महिने नाही तर वर्षभर अगोदर तयारी करावी लागेल. आणि ट्रेनरकडे काय जादू नसते. ट्रेनर तुम्हाला फक्त 1 तास ते लास्टला जास्तीत जास्त 1.5 तास वर्कआउट घेऊ शकतो. डाएट मध्ये तुम्ही स्वतःच डाएट तर ते सांगतात ट्रेनर, ते तुम्ही कधी फॉलो केलं पाहिजे. ते फॉलो नाही करत. फोटो मागितले तर फोटो दिवसातून एकदाच पाठवतात. मग ट्रेनरला इंटरेस्ट नाही राहत की हा बाबा ह्या लोकांनाच इंटरेस्ट नाही तर आम्ही का दाखवू. आणि मोस्ट ऑफ म्हणजे ट्रेनर लोकांचं खूप नाव खराब आहे. तुम्ही डाएट फॉलो नाही करत. मेन म्हणजे डाएट आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर फॅट लॉस जे काय असेल तुमचा फिटनेस म्हणजे डाएटच आहे. तुम्ही 1.5 तास वर्कआउट करून तुम्ही दिवसभर काय करता त्याच्यावर डिपेंड आहे. तुमची लाईफस्टाईल काय, तुम्ही किती वेळ काय खाता, काय नाही काय, त्याच्यावरतीच आहे. आणि यामध्ये ट्रेनरचं नाव खराब केलं जातं. मग त्याच्यानंतर हा ट्रेनर चांगला नाही, तो ट्रेनर चांगला नाही, तो वर्कआउट छान घेतो. सगळे ट्रेनर सारखेच असतात. सगळ्यांना माहितीये कोणता मसाज असतो, काय वर्कआउट घ्यायचं असतं. आणि काही लोकांचं मी बघितलंय की महिला ट्रेनिंग नाही देत चांगल्या. असं काही नाहीये. सगळ्यांचं नॉलेज एकच असतं, फक्त वे त्यांचा वेगळा असतो. प्रत्येकाचं माइंड वेगळं असतं की कोणी कार्डिओ अगोदर देतं, कोणी नंतर कार्डिओ देतं. असं काय नाही. वर्कआउट शिकवण्याची पद्धत वेगळी असते. आणि असं नाही की तो छान घेतो, असं काही नाही. सगळे वर्कआउट चांगलंच घेतात. फॉलो नाही, ते तुम्हाला फॉलो करणं खूप गरजेचं आहे. जर शक्य असेल तर तुम्ही जे 6 महिन्याचा रिझल्ट जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही 3 महिन्यामध्ये रिझल्ट आणू शकता. बरोबर, असं आहे. बॉडी बिल्डिंग मध्ये प्रेप कोच हा शब्द खूप गाजतोय सध्या. तर तुझ्या ह्या करिअर मध्ये असे तुला किती कोचेस लाभले आणि त्यांचा एकंदरीत तुझा अनुभव कसा होता? जेव्हा मी बॉडी बिल्डिंग साठी स्टार्ट केलं तेव्हा माझा वेगळा कोच होता. आणि बॉडी बिल्डिंग जेव्हा स्टेजवर गेली तेव्हाही वेगळा कोच होता मला. कारण की ज्या कोचने माझ्याबरोबर स्टार्ट केलं होतं तो नॉलेज नव्हतं, काहीच नॉलेज नव्हतं. ठीक आहे, चला आपल्याला पुढे पुढे काहीतरी अपडेट भेटेल. कारण की त्यांनी खूप मला असं हे केलं की हा मी सांगणार, मी करणार पर्यंत सगळं रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती. पण ती मध्येच सोडून गेला. मग त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या कोचकडे गेली तर त्यांनी मला चांगलं गायडन्स केलं, चांगला स्टेज. आता त्यांच्यामुळे इथे मी बसले ते त्यांच्यामुळेच की तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय करून असं. पण आता इथून पुढे मला अपडेट करायचं आहे तर
मला वेगळं काहीतरी करायचंय की मी प्रॉपर बॉडी बिल्डिंगचा वर्कआउट तो मला अजून कळतच नाही माझं, म्हणजे अजून कळतच नाहीये की कसा केला पाहिजे. प्रत्येक बॉडी बिल्डर, मोठ्या मोठ्या बॉडी बिल्डरचं मी बघत आहे की वेगळा वर्कआउट असं केलं पाहिजे, डाएट केलं पाहिजे. मग ते सगळं फिरत असतं. मग ते थोडंसं बाजूलाच ठेवलंय आणि याच्यामध्ये मी खूप कोचेसना कॉल वगैरे केले आहेत की मला कम्फर्टेबल पाहिजे त्यांच्याकडेच मी प्रेप करू शकते, अदरवाईज मी प्रेप नाही करणार. माझं असं नाही की करायचं म्हणून करायचं, माझं कधीच नसतं. मला जो कोच चांगला भेटणार तेव्हाच मी प्रेप करणार, नाही तर अदरवाईज नाही, असं आहे. आणि याच्यामध्ये महिलांसाठी मला एकच सांगणं आहे की महिला जर कोच शोधत असेल तर तिला सपोर्ट करा. कारण की ह्यामध्ये मी खूप बघितलेले आहेत की ते फक्त महिलांच्या पर्सनल लाईफ मध्ये खूप घुसायला बघतात, इंटरफेअर करायला बघतात. तर ते न करता तुम्ही महिलांना सपोर्ट करा. जर तुमच्याकडनं ते काय फायनान्शियल सपोर्ट मागत नाही तुमच्याकडे, त्यांना फक्त नॉलेज पाहिजे असतं कसं वर्कआउट वगैरे. आणि शक्यतो, कारण की महिला असते ती मॅरिड असते, तिला मुलंही सांभाळायची असतात, घरही सांभाळायचं असतं, तर तिला हेल्प करा. तुम्ही तिच्या लाईफमध्ये इंटरफेअर नका करू. प्रत्येक महिला प्रत्येक घरामध्ये अशी एकदम झुंजलेली असते की मला याच्यातून पण हे करायचंय, त्याच्यातून घरातल्या जेवणामधून पण तिचं वेगळं जेवण बनवावं लागतं. तर माझ्या लाईफमध्ये असा एक्सपिरियन्स आलाय की मला खूप कोचेस लोकांशी बोलणं झालंय. काही कोचेस लोकांना पण रिक्वेस्ट केली की मला तुमच्याकडे प्रेप करायचं आहे, त्यांनी काय रिस्पॉन्स नाही दिला. बस एवढंच की मला अजूनपर्यंत कोच एका आहे, पण मला अजून पुढे अपडेट चांगलं करायचंय, ग्रो करायचंय. या मुलाखतीचा एक शेवटचा प्रश्न, तुझ्या सक्सेसचा मंत्र काय? माझ्या सक्सेसचा मंत्र आहे की तुम्ही गिव्हअप नका करू. गिव्हअप नका करू. तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्हाला लगेच नाही भेटणार, ते तुम्ही सतत करत राहा. देव परिश्रम बघणार तुमचे. आणि मला देवावर खूप विश्वास आहे, लोकांपेक्षा, मनुष्य ह्या व्यक्तीपेक्षा मला देवावर खूप विश्वास आहे. तर तुम्हाला देव त्याचं फळ देणार, हे तुम्ही विचार करूनच तुम्ही जी गोष्ट पाहिजे ना त्या गोष्टीच्या मागे लागा, असं माझं म्हणणं आहे. गिव्हअप नका करू, मागे नका हटू. जरी तुम्ही चांगलं करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट घेऊन पुढे पुढे चालत राहा, तिथेच थांबू नका. हे आयुष्य खूप सुंदर आहे. देवाने आपल्याला ह्या धर्तीवरती खूप छान असं, आपण लोकांना छान बोलू शकतो, छान ऍडवाइस करू शकतो. खूप आपल्याला नॉलेज असेल तर तुम्ही देऊ शकता. असं नाही की पैशांनीच तुम्हाला द्यायचं आहे, तुमच्यावरती तुम्हाला कसं द्यायचं, काय द्यायचं वगैरे. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्य तुम्ही तुमच्या हातात आहे. तुम्ही बोलता नशीब आपल्या हातात असतं, कसं घडवायचं ते, त्याचं फळ देव देणार. तुम्ही कशा वेळेने तुम्ही नशीब घडवताय त्याच्यावर तुम्हाला देव फळ देणार. असं आहे की फक्त प्रामाणिकपणाने तुम्ही सगळे काही गोष्टी करा, प्रामाणिकपणाने करा, त्या कष्टाला तुम्हाला फळ भेटणार. हो, कष्टाला फळ भेटणारच. कारण की मी स्वतः एकटी राहते, तर माझा देवावर खूप विश्वास आहे. झालं 8 वर्ष झालं मी एकटी राहते. तर मी माझ्या घरामध्ये काय नाहीये, मी माझं लहानपणापासून की मला कॉम्प्रोमाइज नाहीच करायचं कोणत्याही गोष्टीमध्ये. मला ही गोष्ट पाहिजे, मी लगेच मागवणार. एवढं मी कमवते. कारण की कष्ट मी खूप बघते. लोक बोलतात की तू खूप फॅशन करते, हे करते, ते करते, छान आहे, तुझी मजा आहे, एकटी राहते. पण एकटं राहून बघा तुम्ही, 1 महिना पण नाही राहू शकत. बरोबर. आणि मी आता, मला एकटीला सवय झाली तर मी आता एकटंच राहायचा डिसिजन केलाय की माझा स्पेस फक्त मी एकटीच, असं आहे. सोशल मीडिया एका बाजूने चांगलं पण आहे, एका बाजूने वाईट पण आहे. इंस्टाग्रामवर तू खूप ऍक्टिव्ह असते. कधी तुला पर्सनली असे मुलांचे मेसेजेस येतात का? येतात ना, खूप येतात. काय प्रश्न काय असतात त्यांचे, काय? मोस्ट ऑफ करून मला खूप मोटिवेटेड मेसेज येतात. खूप छान दिसते, तुझी फिजिक छान आहे, बॉडी बिल्डिंग मध्ये पण आम्ही तुला बघितलं आहे, खूप छान करतेस, अजून छान करू शकतेस तू. आणखीन मग मला त्यांनी मोटिवेट व्हायला होतं की मला अजून म्हणजे असं रिस्पॉन्स. आणि इन्स्टावरती मला खूप म्हणजे असं कोणी नाही की उद्धट, पण काही क्वचितच लोक आहेत, आपण सगळ्यांना सारखं नाही मानू शकत. काही लोक वात्रड आहेत, ते लोक वेगळे वेगळे मेसेज करत असतात. काही गोष्टी मोस्ट ऑफ इग्नोर करता आलं पाहिजे. बरोबर, असं आहे. थँक्यू सो मच राधा, तू आज वेळात वेळ काढून माझ्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुझी संपूर्ण जी स्टोरी आहे ती शेअर केली.
एक सुरुवातीला तू एक नॉर्मल टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम हो. केलं. कोरोना काळात तुम्ही दिवस कसे काढले हे सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून तू शेअर केलं. बॉडी बिल्डिंगची जर्नी ही कशी स्टार्ट केली हे सुद्धा तू सांगितलं. तर तुम्हाला ही राधाची मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. तर महिलांना आणि युवतींना एकच सांगणे की तुम्ही स्वतः स्वावलंबी बना. जर तुम्हाला एखादं जर फळ मिळवायचं असेल तर ते कष्ट केल्याशिवाय त्याला पर्याय नाही, हे राधाच्या स्टोरीवरून आपल्याला समजून येतं. तर ही मुलाखत जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. ज्यांना फिटनेस इंडस्ट्री, व्यायामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि हो, अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट. थँक्यू.